आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी ती म्हणजे हरियाणा जम्मू काश्मीरचे निकाल जे ते आज लागणार आहेत आणि सध्या आयोगाची आकडेवारी समोर येते त्यानुसार हरियाणामध्ये भाजप आघाडीवर आहे। भाजप आणि काँग्रेसमध्ये 7 जागांचा केवळ फरक पाहायला मिळतोय। भाजप मतमोजणीत पहिल्यांदाच पुढे गेली आहे। हरियाणामध्ये मतमोजणीत मोठा उलटफेर पाहायला मिळतोय। अक्षरशः आकडे जे आहेत कलांचे ते झपाट्याने बदललेत आणि सध्या आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार भाजप 43 तर काँग्रेस 42 अशी आकडेवारी पाहायला मिळते। तर जम्मू काश्मीरमध्ये भाजप 22 आणि काँग्रेस नॅशनल कॉन्फरन्स हे 52च्या आसपास पोहोचलेले आहेत। चांगलीच आघाडी सध्या पाहायला मिळते। त्यामुळे सध्या हरियाणातल्या या मतमोजणीत उलटफेर झालेला पाहायला मिळतोय। आकडेवारी आयोगानुसार म्हणजे निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीमध्ये हरियाणामध्ये भाजप सध्या आघाडीवर आहे। इतका वेळ काँग्रेस बाजी मारते आणि काँग्रेसचं सरकार स्थापन होईल इथपर्यंत आकडेवारी पाहायला मिळत होती। मात्र आता ही पूर्णपणे आकडेवारी फिरलेली पाहायला मिळते। 7 जागांचा केवळ भाजप आणि काँग्रेसमध्ये फरक आहे, कारण आतापर्यंत आलेले आकडे हे कलांनुसार होते, ते कल होते कोण पुढे कोण मागे। आता मात्र आयोगाने आकडेवारीच जाहीर केली आहे। या आकडेवारीतनं भाजपची सरशी दिसतीये आणि केवळ 7 जागांचा फरक हा सध्या भाजप आणि काँग्रेसमध्ये आहे। तर मतमोजणीत आता भाजप पहिल्यांदाच पुढे गेलेला आहे। हरियाणात एकीकडे काँग्रेसच्या गोटात आनंद पसरलेला होता, कारण आता काँग्रेसचं सरकार सत्तेत येईल अशी हरियाणा वासियांची एकीकडे धारणा झालेली होती। काँग्रेसचे कार्यकर्ते फटाके फोडून आपला आनंद साजरा करतायत, तर दुसरीकडे मात्र आता निवडणूक आयोगाची जी आकडेवारी समोर येते त्यात भाजप पुढे गेलेली आहे। 7 जागांचा केवळ काँग्रेस आणि भाजपमध्ये फरक पाहायला मिळतोय। सध्या हरियाणातले महत्त्वाचे मुद्दे म्हणजेच जवान, किसान आणि पहलवान यांनी अक्षरशः नाकीनऊ आणलेले होते भाजप सरकारच्या, आणि वारंवार होणारी आंदोलनं, वारंवार होणारा विरोध या सगळ्याला भाजप कसं तोंड देतं यावरती सुद्धा वारंवार चर्चा झालेली होती। एकीकडे आपण बघतोय काँग्रेसच्या गोटातला हा आनंद आहे। राहुल गांधींच्या फोटोला लाडू भरवत असतानाचे ही दृश्य समोर आली आहेत। आनंदोत्सव साजरा केला जात होता, कारण काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल अशी एकीकडे अटकळ बांधली जात होती। मात्र आता पूर्णपणे चित्र पलटलंय। जम्मू काश्मीरमध्ये भाजप जरी पिछाडीवर असला, हरियाणामध्ये मात्र आता भाजपनं आघाडी घेतलेली आहे। निवडणूक आयोगाच्या साईटवरून आपल्याला ही आकडेवारी स्पष्टपणे दिसतेय, ज्यामध्ये सध्या भाजप 45 जागांपर्यंत पोहोचलेला आहे आणि काँग्रेसच्या सध्याच्या ज्या जागा आहेत त्या 40 पर्यंत गेलेल्या, 41 पर्यंत गेलेल्या पाहायला मिळत आहे। या आकडेवारी झपाट्यानं बदलताना पाहायला मिळते आणि याच आकडेवारीनुसार आता भाजप पुन्हा एकदा तिसऱ्यांदा हरियाणामध्ये आपलं सरकार स्थापन करणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं, रंजक ठरणार आहे। गेल्या 10 वर्षांपासून हरियाणामध्ये आपली मक्तेदारी, आपली सत्ता आणि ही सत्ता काबीज करण्यात महत्त्वाचं यश आणि महत्त्वाचा वाटा हा सैनी सरकारचा आहे का हेही येत्या काळात स्पष्ट होईल, कारण येणारी आकडेवारी ही नेमकी कोणाचं मतदान, कोणत्या समाजानं केलेलं मतदान हे महत्त्वाचं ठरलंय हे सांगणारी असेल। महिलांसाठी असणारी लखपती दीदी ही योजना अतिशय प्रभावी ठरल्याचं यातून कदाचित स्पष्ट होईल, कारण लखपती दीदी योजनेला मिळालेला उदंड प्रतिसाद हा हरियाणामधला अतिशय मोलाचा आहे। सर्वसामान्य महिलांसाठी एक रोजगार उत्पन्न करणारी अशी ही लखपती दीदी योजना, ज्या माध्यमातून सर्व प्रकारच्या स्वरूपाच्या व्यवसायांमध्ये महिलांचा जो वावर आहे तो अतिशय वाढवणारा आणि त्यांचा व्यवसाय वृद्धी करणारा आणि महिलांमध्ये अर्थातच त्यांच्यामधला आत्मविश्वास बळावणारा अशा स्वरूपाचा लखपती दीदी हा योजनेचा प्रभाव इथे हरियाणामध्ये पाहायला मिळतोय का, हाही महत्त्वाचा मुद्दा। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सैनी सरकार, कारण खट्टर सरकार बदलून सैनी इथे आले त्यानंतर एक वेगळा बदल जो आहे तो पाहायला मिळाला, कारण ओबीसी समाज हा कायमच भाजपच्या पाठीशी राहिलेला आहे। इथे ओबीसींना प्राधान्य दिलं गेलं आणि त्याचा परिणाम म्हणून हे वोटिंग त्यांना झालं का यावरती सुद्धा आता चर्चा होते आहे। अधिक माहिती रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्याला देत आहेत। रामराजे, एकीकडे आपण दिल्लीचा प्रभाव सुद्धा हरियाणावरती पाहतो, जवळच जम्मू काश्मीर आहे आणि अशा सगळ्या या गदारोळामध्ये प्रचंड जोर लावलेला होता भाजपनं पुन्हा एकदा तिसऱ्यांदा सत्ता काबीज करण्यासाठी, आणि हरियाणामध्ये तशा स्वरूपाचं चित्र सध्या पाहायला मिळतंय।
काय याच्या जमेच्या बाजू सांगितल्या जात आहेत? बिलकुल अगोदर मी ताजी आकडेवारी सांगतो की हरियाणामध्ये आता काटेकी टक्कर सुरू आहे. 42 आणि 43 अशी आकडेवारी चालू आहे. भाजप जी आहे ती 43 आणि काँग्रेस आहे 42. परंतु इथे पानिपतमध्ये ज्या 5 विधानसभा येतात त्या 5ही विधानसभामध्ये भाजप पुढे दिसते. पानिपतमध्ये काँग्रेसचं पानिपत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. फरीदाबादमध्ये ज्या 6 विधानसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये 5 विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप पुढे दिसते. एका विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पुढे दिसते. पानिपत असेल, सोनीपत असेल किंवा फरीदाबाद असेल. फरीदाबाद हा दिल्लीच्या एकदम चिटकून हा भाग आहे, म्हणजेच की अर्बन असा आपण भाग म्हणू शकतो आणि पानिपत जो आहे तो ग्रामीण असा भाग म्हणू शकतो. म्हणजेच की एकीकडे शहरी आणि दुसरीकडे ग्रामीण दोन्ही भागामध्ये भाजपनं आघाडी घेतल्याचं आपल्याला चित्र दिसून येते. आणि काँग्रेसची जी मदार होती आपल्याला माहिती आहे की जाट आणि दलित या वोट बँकवर या काँग्रेसची मदार होती. परंतु ओबीसी वोट बँक जो आहे तो कॉन्सॉलिडेट झालेला आहे, एकत्र आलेला आहे आणि त्याचाच परिणाम जो आहे तो आपल्याला दिसून येतोय की ओबीसी एकत्रपणे भाजपच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. आणि त्याचबरोबर आणखीन दुसरा कोणता मतदार जो आहे तो भाजपच्या पाठीशी उभा राहिलेला आहे का आणि जाट मतदारामध्ये सुद्धा स्प्लिट झालेला आहे का ते सुद्धा पाहावं लागणार आहे. जी खेळी करण्यात आली होती की नायब सिंग सैनी यांच्या संदर्भामध्ये, तर ती खेळी यशस्वी झालेली आहे का? कारण 10 वर्ष एका राज्यामध्ये सरकार असणं अँटी इन्कम्बन्सी निर्माण होऊ शकते. परंतु तरीसुद्धा तिसऱ्यांदा भाजपच्या बाजूनं कौल देणं ही मोठी घडामोड म्हणावं लागेल. आणि त्यामध्ये सुद्धा अनेक गोष्टी आहेत की महिला कार्ड हे सुद्धा आहे. महिलाच्या खात्यामध्ये थेट ट्रान्सफर जे झालेले आहेत पैसे, हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण हरियाणा जो आहे, हरियाणामध्ये आपल्याला माहीत आहेत की पैलवान जास्त आहेत, तिथे स्पोर्ट्स पर्सन जास्त आहेत, तिथे शेतकरी जास्त आहेत. कारण त्यामुळं ते शेतीचा भाव आणि महिलांच्या थेट अकाउंटमध्ये काय मिळतं त्याकडे सुद्धा पाहिलं जातं. आणि जवान पण जास्त आहेत, म्हणजेच की आर्मीमध्ये जास्त लोक आहेत. तर हे तिन्ही क्षेत्रामधले हरियाणामध्ये जास्त लोकसंख्या आहे. आणि या सगळ्या याच्यावर भाजपनं मात करण्यासाठी नेमकं सोशल इंजिनिअरिंगची कोणती स्ट्रॅटेजी आहे ती आखली गेलेली आहे हे पाहावं लागणार आहे. कारण यापूर्वी सर्वच चाणक्य सांगत होते, सगळे पंडित जे आहेत ते सांगत होते की हरियाणामध्ये काँग्रेसचं पानिपत होईल. परंतु आता उलटफेर भाजपचं पानिपत होईल असं सांगितलं जात होतं. परंतु आता उलटफेर होताना दिसते, काँग्रेसचं पानिपत होताना आपल्याला दिसून येतंय. अगदी, आणि अतिशय काटेकी टक्कर आहे. मात्र आताची आणखी एक महत्त्वाची बातमी, हरियाणामध्ये विनेश फोगाट ही मात्र पिछाडीवरती पडलेली आहे. आणखीन एक महत्त्वाची अपडेट समोर येते. हरियाणातून काँग्रेसला धक्का देणारी अशी ही बातमी आहे. कुस्तीपटू विनेश फोगाट ही पिछाडीवर आहे. हरियाणामध्ये भाजप 2 जागांनीच केवळ सध्या आघाडीवरती पाहायला मिळते. त्यामुळे काटेकी टक्कर ही सध्या हरियाणात आहे. कल जो आहे तो मात्र आपण बघतोय सर्वसामान्य नागरिकांनी एकीकडे काँग्रेसला सुद्धा पसंती दिलेली आहेच, पण त्याबरोबरीनं सध्या भाजप हे केवळ 2 जागांनी आघाडीवरती पाहायला मिळत आहेत. हे जे आकडे आहेत हे कलाचे आकडे काही वेळात ज्या वेळेला पूर्ण निकालामध्ये रूपांतरित होतील तेव्हा मात्र चित्र काय असतं हे पाहणं रंजक असणार आहे. अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी रामराजे आपल्यासोबत आहेत. रामराजे, एकीकडे काँग्रेसला काही ठिकाणी धक्के मिळत आहेत, म्हणजे विनेश फोगाट ही पिछाडीवरती आहे, अनेक दिग्गज जे आहेत ते सुद्धा पिछाडीवरती जात आहेत. मात्र ही काटेकी टक्कर काय दर्शवते? हरियाणातलं कोणतं चित्र त्यामुळे स्पष्ट होतंय? बिलकुल अनेक महत्त्वाचे चेहरे आहेत. त्यापैकी एक विनेश फोगाट आहे की जे आक्रमकतेचं आणि प्रतीक झाले होते आणि ज्यांच्या भोवती संपूर्ण आंदोलन राहिलं होतं आणि ज्यांच्या भोवती काँग्रेस पार्टी जी होती ती सुद्धा दिसत होती. राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी सुद्धा भेट घेतली होती, प्रचार केला होता. आणि मोदी सरकार, केंद्र सरकार कशा प्रकारे अन्याय करते खेळाडूवर ते सुद्धा सांगण्याचं काम जे ते करण्यात आलं होतं. परंतु आता स्वतः विनेश फोगाट जे आहेत ते पिछाडीवर दिसून येत आहेत. तर दुसरीकडे भूपेंद्र हुड्डा जे की मुख्यमंत्री राहिलेले आहेत हरियाणाचे आणि महत्त्वाचे काँग्रेसचे 1 नंबरचे लीडर आहेत, ते मात्र आघाडीवर दिसत आहेत. साधारणतः 10,000 मतांनी ते पुढे आहेत. रोहतक हा त्यांचा मतदारसंघ आहे. आणि दुसरीकडे मात्र काँग्रेसमधले काही महत्त्वाचे जे नवीन चेहरे आहेत ते पिछाडीवर दिसत आहेत. त्यामुळं हरियाणाच्या लोकांना
जे खेळामधलं राजकारण होतं ते आवडलेलं नाही आहे का, आणि नेमकं मग याचा दोष जो आहे तो कोणाच्या माथ्यावर फुटला गेलेला आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. जर विनेश फोगाट पिछाडीवर जाते, जर काँग्रेस जिकडे एक सुनामी काँग्रेसची येईल असं सांगितलं जात होतं, तिथं आता काँग्रेसला आता धडपड करावी लागते सत्तेमध्ये येण्यासाठी. याचाच अर्थ जे की खेळामधलं राजकारण आहे ते लोकांना आवडलेलं नाही आहे, ते जनतेला आवडलेलं नाही आहे, आणि लोकांनी हरियाणातल्या मतदारांना हे कळालेलं आहे. त्यामुळं हरियाणाचा जो भाग आहे, ग्रामीण असेल किंवा शहरी भाग असेल, तिथे भाजपला चांगले जागा मिळताना दिसत आहेत, मुसंडी मारताना दिसते, आणि कुठेतरी काँग्रेसकडून किंवा सहकारी पक्षाकडून जे नॅरेटिव्ह पसरण्यात येत होतं की पैलवानांच्या विरोधामध्ये, खेळाडूंच्या विरोधामध्ये भाजप आहे, ते नॅरेटिव्ह फेल झालेलं आहे का, अपयशी ठरलेलं आहे का, हे सुद्धा या माध्यमातून आपल्याला दिसून येते. आताची जी ताजी आकडेवारी आहे ती भाजपला 46 जागा हरियाणामध्ये दिसून येत आहेत, तर काँग्रेसला 38 जागा दिसून येत आहेत. म्हणजे की स्पष्ट बहुमत जे आहे ते भाजपला दिसून येते. परंतु हा कल आहे, ट्रेंडिंग आहे, काही जागामध्ये मागे पुढे होऊ शकतं. जसं जसं आता निकाल पुढे येतील त्या निकालामध्ये हेच मात्र स्पष्ट होऊ शकतं. परंतु मोठा यामध्ये बदल झालेला आपल्याला पाहायला मिळेल, कारण एकीकडे काँग्रेसनं मुसंडी मारली होती आणि त्यानंतर आता भाजपनं अचानकपणे मुसंडी मारल्याचे आपल्याला दिसून येते. अगदी. मात्र सगळ्यात महत्त्वाचं या संपूर्ण हरियाणातल्या या निकाल जो समोर येतोय, मग दक्षिण उत्तर आणि मध्य या भागामध्ये ज्या पद्धतीचं मतदान झालेलं आहे ते मतदान पाहता सध्या दोन्हीकडे विन विन सिच्युएशन दिसतेय. या तिन्ही प्रांतामध्ये नेमका भाजपचं वर्चस्व हे कुठे होतं आणि काँग्रेसनी आपली बाजी मारण्यामध्ये कुठे यश मिळवलेलं आहे, याबद्दल काही अपडेट कळू शकतील का, आणि साधारणपणे हा पूर्णपणे निकालाचं चित्र कधी स्पष्ट होईल? कारण 90च जागा आहेत, त्यामुळे खूप कमी तास आता राहिलेले आहेत पूर्ण चित्र स्पष्ट होण्यासाठी. बिलकुल. आताची ताजी बातमी जी आहे आपल्या हाती आलेली आहे, JP नड्डा यांनी तातडीने एक बैठक बोलवलेली आहे. महासचिवांची ही बैठक बोलवण्यात आलेली आहे. विनोद तावडे या बैठकीला गेलेले आहेत आणि इतर महासचिव सुद्धा या बैठकीला गेल्याची आपल्याला माहिती मिळते. आणि आपल्याला माहिती आहे की विनोद तावडे यापूर्वी हरियाणाचे सुद्धा प्रभारी होते आणि महासचिव आहेत. इतर महासचिव जे आहेत ते या चौघांची बैठक जी आहे ती JP नड्डा यांच्या निवासस्थानी सुरू झाल्याची आपल्याला माहिती मिळते. आणि हरियाणामधला निकाल, त्याचबरोबर जम्मू काश्मीरमधला निकाल, या संदर्भामध्ये चर्चा या बैठकीमध्ये सुरू असल्याची माहिती मिळते. त्यामुळं आत्ताची ही ताजी बातमी, कारण जसा कल भाजपकडे येताना दिसतोय तसं तातडीनं बैठक जी आहे ती राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी बोलवली आहे आणि या बैठकीला महासचिव जे आहे ते उपस्थित आहेत. त्यामुळं जोरदार हालचाली आता सुरू केलेल्या आहेत की हरियाणामध्ये सरकार स्थापन करण्याच्या संदर्भामध्ये किंवा जे अपक्ष आहेत त्यांना आपल्या बाजूनं कसं आणायचं आहे त्या संदर्भामध्ये हालचाली सुरू केलेल्या आहेत का हे सुद्धा पाहावं लागणार आहे. आणि मिशन मोडमध्ये आता भाजप आल्याचं आपल्याला दिसून येते. JP नड्डा यांनी तातडीनं बैठक बोलवलेली आहे. गेल्या 10-15 मिनिटापासून ही बैठक सुरू आहे आणि हरियाणावर लक्ष ठेवून आहे भाजप, त्याचबरोबर जम्मू काश्मीरवर सुद्धा लक्ष ठेवून आहे. आणि हरियाणामध्ये आपण पुन्हा एकदा सत्ता आणू शकतो असा आत्मविश्वास जो आहे तो भाजपमध्ये आता दुणावलेला आहे. आणि इथं जो होता तो कस होता, एकतर की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुद्धा कस होता आणि राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून JP नड्डा यांचा सुद्धा कस होता. या दोघांची ही परीक्षा होती. अमित शहा यांची सुद्धा ही परीक्षा होती. आणि हरियाणामधलं हे गणित शेवटी कुठेतरी जुळत आलेलं आहे. मात्र ते हातातून आता निसटू नये आणि म्हणूनच आता मिशन मोडवर भाजप आल्याचं आपल्याला दिसून येते आणि आता तातडीनं ही बैठक बोलवण्यात आलेली आहे. नक्कीच रामराजे. मात्र आता सध्या जर बघितलं हरियाणाचे जे हे समोरचे निकाल आहेत ते अतिशय मोठे आणि महत्त्वाचे आहेत. आणि आताची आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, भाजपचं कलांमध्ये बहुमत कायम असल्याचं चित्र स्पष्ट होतंय. कलांमध्ये भाजप बहुमतावरती कायम आहे. हरियाणात काँग्रेसला मात्र धक्क्यांवर धक्के बसतायत. हरियाणात भाजप आणि काँग्रेसमधलं अंतर वाढलेलं आहे. तर निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार दोन्ही जागांमध्ये 10चं अंतर हे कायम असल्याचं पाहायला मिळतंय.